नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेकडून शहरातील नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून 15 जूनपर्यंत सर्व नाल्यांची साफसफाई पूर्ण केली जाईल, अशी माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली. शहरातील 19 नाल्यांची व्यापक स्तरावर साफसफाई सुरू असून नाल्यातील गाळ उचलून नियोजित ठिकाणी टाकण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहे. पावसाळ्यात नागरी वस्त्यांमध्ये पाणी तुंबू नये यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 19 नाले आहेत. याच्यामध्ये 4 नाले हे जास्त रुंदीचे आहेत आणि 15 नाले हे छोटे आहेत. महानगरपालिका क्षेत्रामध्ये दरवर्षी पावसाळा पूर्व तयारी केली जाते, पण दरवर्षीपेक्षा अगदी व्यापक प्रमाणात नालेसफाईचं प्लॅनिंग यावर्षी आम्ही केलेलं आहे. यावर्षी आम्ही 5 पटीने नालेसफाईसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. सुमारे 2.5 कोटी रुपये महानगरपालिकेच्या निधीतून आम्ही नालेसफाईसाठी खर्च करत आहोत आणि 1 कोटी रुपये हे माझी वसुंधरा अभियानातून नालेसफाईसाठी आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे. दरवर्षीची नालेसफाई आणि यावर्षीची नालेसफाई आपण जर फरक बघितला असेल तर यावर्षी नालेसफाईसोबतच नाल्यातला सगळा गाळ उचलून विशिष्ट ठिकाणी टाकण्याचं कंत्राटदाराला आम्ही बंधनकारक केलेलं आहे आणि या वजनावर आधारितच आम्ही त्याची देयक अदा करणार आहोत. आता हा नाला जर आपण पाहिला तर हा साधारणतः 10 ते 12 फूट याची रुंदी होती आणि यावर्षी आपण बघत असाल तर 60 फूट रुंदीने आम्ही हा नाला ओपन केलेला आहे. शहरामध्ये अनेक भागामध्ये पावसाळा कालावधीमध्ये नागरी वस्तीमध्ये पाणी आत शिरतं आणि नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. तर यावर्षी नाल्याच्या अरुंद असण्यामुळे आणि नाल्यातील घाणीमुळे किंवा नाला बुजला गेल्यामुळे नागरी भागात पाणी शिरणार नाही याची आम्ही पूर्णतः दक्षता घेत आहोत आणि 19च्या 19 नाले आमचे साधारणतः 15 जूनपर्यंत स्वच्छ होतील आणि ज्या भागामध्ये वारंवार पाणी आत घुसतं शहरामध्ये त्या भागांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. तर यावर्षी आमचा प्रयत्न असेल की त्या भागामध्ये पावसाचं पाणी आत शिरणार नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.